हाय टेन्शन सर्किट ब्रेकरमध्ये आपण अशामध्ये बघायचे हाय टेन्शन. HT सर्किट ब्रेकरचं सगळ्यात भारी सर्किट ब्रेकर म्हणजे काय? SF6 सर्किट ब्रेकर म्हणजे सल्फर हेक्साफ्लोराइड सर्किट ब्रेकर. का बरं सगळ्यात भारी? कारण सल्फर हेक्साफ्लोराइडचे गॅसचे जे आहेत खूप सारे ॲडव्हान्टेजेस. काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत? त्याच्या प्रॉपर्टी खूप चांगल्या आहेत. इन्सुलेशन प्रॉपर्टी खूप जबरदस्त आहे. एक तर कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, नॉन फ्लेमेबल आहे, त्याच्यानंतर नॉन एक्सप्लोजिव्ह आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची डायरेक्ट्रिक स्ट्रेंथ सगळ्यात जास्त. कारण डायरेक्ट्रिक स्ट्रेंथ सगळ्यात महत्त्वाची, बाकी तर काय चिल्लर गोष्ट. ओके. तर सल्फर हेक्साफ्लोराइड सर्किट ब्रेकर हे जास्त वापरलं जातं HT मध्ये किंवा हाय टेन्शनमध्ये. व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आहे किंवा एअर सर्किट ब्रेकर आहे, ऑइल सर्किट ब्रेकर आहे, पण त्या सगळ्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. का जास्त आहे? कारण हा सगळ्यात भारी सर्किट. का? कारण SF6 गॅस जो आहे हा हायली कसा आहे? हायली इन्सुलेटेड. जबरदस्त इन्सुलेशन कॅपॅसिटी आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ खूप जास्त आहे म्हणून तो. आता बघा, सो दिस इज अ सर्किट डायग्राम ऑफ सर्किट नाही आपलं काय म्हणतात कन्स्ट्रक्शनल डायग्राम ऑफ SF6 सर्किट. याच्यामध्ये काय दिसतंय? एक सिलेंडर आहे, हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. त्याच्यानंतर एक छोटे नोझल येते, या नोझल मधून काय होणार आहे? गॅस येणार आहे. हा तुमचा मूव्हिंग कॉन्टॅक्ट आणि हा तुमचा फिक्स कॉन्टॅक्ट. म्हणजे हे फिक्स राहणार आहे. काय फिक्स राहणार आहे? हे पिस्टन आणि हे फिक्स राहणार आहे. मग काय होणार आहे? सिलेंडर मूव्ह होणार आहे, अख्खा सिलेंडर इथं मागं जाणार आहे आणि त्यावेळेस हे कॉन्टॅक्ट सेपरेट होणार. तर बघा, at normal condition current is flowing from these to this. Current आ रहा है, current जा रहा है. As soon as fault occur, what happen? Fault occur झाला तर काय होणार आहे? रिले काय म्हणणार आहे सर्किट ब्रेकरला की भाई तू ऑन हो जा. रिले कोणाला म्हणणार आहे? सर्किट ब्रेकरला काय म्हणणार आहे? की भाई तू ऑपरेट हो जा. आणि मग रिलेने सांगितलं, रिलेने ट्रिप केलं की मग काय होणार आहे? हे सिलेंडर मूव्ह होणार आहे, अख्खा सिलेंडर मूव्ह होणार आहे. जसं सिलेंडर मूव्ह झालं ते पिस्टन पुढे जाणार आहे. पिस्टन पुढे गेल्याच्या म्हणजे पिस्टन जागे राहणार, पण सिलेंडर मूव्ह झाल्यामुळे याच्यावर दाब येणार आहे आणि प्रेशराइज SF6 इथं बाहेर येणार आहे. आता त्याच वेळेस जसं कॉन्टॅक्ट सेपरेट होतो, कॉन्टॅक्ट सेपरेट झालं की आर्क तयार होते. बघा, कॉन्टॅक्ट हे नॉर्मली कॉन्टॅक्ट कनेक्टेड असते. आर्क फॉर्मेशन मध्ये आपण बघितलं. कॉन्टॅक्ट जसं सेपरेट होतो तसं काय होतंय? तिथं आर्क तयार होते. आर्क आणि ती आर्क क्विंचिंग साठी आपण SF6 मीडियम वापरतो. म्हणून या टाइपच्या सर्किट ब्रेकरला SF6 सर्किट ब्रेकर असं म्हणतो. तर इथं कॉन्टॅक्ट सेपरेट झालं, आर्क तयार झाले. आता हे गॅस याच्यावर आर्कवर पडला आणि आर्क थंड झाली. अशा पद्धतीनं कॉन्टॅक्ट सेपरेट होतो आणि सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो. ओके. तर हे आर्क कॉन्टॅक्ट, त्याच्यानंतर इथं कंप्रेस गॅस याच्यावर स्ट्राईक झाला की आर्क एक्सटिंग्विश होतो. आर्क एक्सटिंग्विश होणं म्हणजे आर्क थंड होणं आणि आर्क थंड झाली म्हणजे फॉल्टी पार्ट आणि हेल्दी पार्ट व्यवस्थितरित्या सेपरेट झालेला आहे. सो दिस इज अ faulty condition, this is normal. Okay. This is the working of SF6 circuit. Are you getting this?